चाललेलो आहे संभाजीनगरला, आहे ना भार्गव? आता आहे ना, आज आम्ही देवांशकडे चाललोय. उद्या देवांशचा बर्थडे आहे, तर त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे म्हणून आज आम्ही चाललेलो आहे संभाजीनगरला. उशीर झालाय खूप निघायलाच. आणि आता आम्ही अजिंठामध्ये आहे. अजिंठा घाट ना, अजिंठा घाटात आहे मी आता. इकडं अजिंठा लेणी येते, तर मस्त वातावरण आहे इकडं, पाहू शकता. ऊन ऊन सगळं जळगावचं ऊन, खूप कडक ऊन असतं जळगावला. आणि तेवढ्या उन्हाचं आज आम्ही निघालोय, पण गाडीत काही वाटत नाही. पण तरी पण बाहेर खूपच ऊन आहे. एवढं उन्हाचं बाहेर निघणं म्हणजे खूप अवघड आहे. पण बड्डेसाठी आम्हाला जायचं आहे, एकच दिवसासाठी जायचं आहे आम्हाला आता. तर बड्डे करून आम्ही परवा येऊ. दाखवते अजिंठा घाट. गाडी इकडे बंद पडली. किती तास बंद होता म्हणले घाट? 10 तास. बापरे, काल 10 तास घाट बंद होता. आणि आज आम्ही चाललोय, तर आज दिसतोय. तर हॅलो फ्रेंड्स, तर आज मी बनवणार आहे डिसॅनोचं सुपर टेस्टी पास्ता. तर इथे मी घेतलेली आहे टोमॅटोची पेस्ट आणि टोमॅटो सॉस, पास्ता मसाला आणि मिरची पावडर, हळद आणि इथे बारीक लसूण आणि कांदा कापून घेतलेला आहे. आणि बाकीचं ॲरोगेनो आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहे. तर इथे तुम्ही बघू शकता डिसॅनो पास्ता. तर यामध्ये अजिबात मैदा नाही आहे, ड्युरम व्हीटपासून बनलेला आहे हा पास्ता. प्रोटीनचा गुड सोर्स आहे, हेल्थी स्नॅक आणि सॅलडसाठी परफेक्ट आहे. सगळ्यात खास म्हणजे यामध्ये ना 0 कोलेस्ट्रॉल आहे, ट्रान्स फॅट फ्री आहे आणि अजिबात यामध्ये आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवर काही ॲड केलेलं नाही. प्रिझर्वेटिव्ह जे असतं ते यामध्ये नाही आहे. आणि ज्यावेळेस आपण आहे ना रेसिपी तयार करतो त्यावेळेस जो सॉस किंवा बाकी जे मसाले टाकतो तो एक आजपर्यंत खूप छान ऑब्झर्व पण होतं, त्यामुळे पास्ता अजून टेस्टी लागतो. आणि आता तुम्ही इथे बघू शकता, मी ना थोडंसं तेल टाकून त्यामध्ये बटर टाकलेलं आहे आणि नंतर लसूण पण टाकला आणि लसूण व्यवस्थित परतून घेतला. आणि मग त्यानंतर मी त्यामध्ये थोडासा कांदा ॲड केला. इथे मी ना आता कांदा वगैरे परतून घेतला. तर इथे ही आहे टोमॅटोची पेस्ट. तर मी टोमॅटोची पेस्ट आधीच बनवून घेतली होती, तर आता ती मी यामध्ये ॲड केलेली आहे. आणि टोमॅटोची पेस्ट पण आपल्याला खूप छान अशी व्यवस्थित परतून घ्यायची आहे, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. तर आता इथे ना मस्त टोमॅटोची पेस्ट परतलेली होती आणि त्याला थोडंसं तेल पण सुटलं होतं. आणि मग नंतर त्यामध्ये मी जो मसाला घेतला होता, पास्ता मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद टाकली थोडीशी. तर ते सगळं मी यामध्ये व्यवस्थित परतवून घेतलेलं. नंतर यामध्ये चीज मिक्स करून घेतलं आणि आपला इथे पास्ता रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही खरेदी करू शकता हे प्रोडक्ट. घाट चालू आहे ना, घाट चालू असं झाडं पा कसे झालेत उन्हामुळं. सगळं इकडं लेणी आहे या बाजूला. आमचा रस्ताच अजिंठा लेणीतून आहे, पण आजपर्यंत आम्ही अजिंठा लेणीला गेलो नाही. एकदा तरी जावं लागेल. घाटातून जायचं म्हटल्यावर खूपच अवघड राहतं. अशा गाड्या मोठ्या मोठ्या तरी हाय बरं का, एवढी म्हणा अशी नाही, पण गर्दी घाटामध्ये पण आहे ना. आता मी ना कॅमेरा बंद करते, थोडंसं लक्ष द्यावं लागेल घाटात आहे त्याच्यामुळं सांगावं लागतं थोडं फार कळ ना. एकदा बाजूचं भार्गव शाळा आहे ना दादाची, ही आमच्या दादाची स्कूल. आता आलो आम्ही जवळ घराच्या. भार्गवला लगेच कळलं रस्ता आहे ना, लगेच म्हणतो घर आलं घर आलं. मोती दिसलं का? नाव पण दे ना ते मोती कुत्र्याचं. आलं बर का देवढे आता पळतच. कोण आलं रे, कोण आलं रे. म्हणजे काढून ठेवले भजीचं आणि फिक्की भजी करायचे आहेत. तिकडे भज्याचं काढून ठेवले, इकडं पोळ्या चपात्या सगळं झाले. आणि आता इकडं मी भजी तळून घेते. आमटी झाली आहे, रस पण झाला. तर रस पण झालाय, आता फ्रीजमध्ये ठेवला आहे तो, मी नंतर दाखवेल तुम्हाला. तर आज पिंडूचा बड्डे आहे, तर मग आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतोय. तर इकडं अजून तळणीचं बाकी आहे, तर तळून करून घेते आणि मग बाकीचं काही भात वगैरे लावायचं आहे ते लावून घेईल. देवांच्या भार्गव खेळतोय. हे बघा आमचे पिल्लू कसे भांडत आहेत. भार्गव कॅमेरा चालू आहे.
कसं शांत बसला कॅमेरा तुझं बांधला. पिल्लू देवांश देवांश नाही करत. काय ते कलर कलर आपण मी याच्यात होत्या तुला कसं खाली खाली मांजर आलं मोठं बापरे अरे बापरे लय मोठं मांजर आहे. किती सुंदर मेकअप केले आमच्या देवाशने. क्यूट बॉय आमचा. कार्यक्रम तिकडच करू म्हणे मग घेऊ ते सगळे गोळ्या औषध काही तर लय मोठं सरप्राईज आहे. भारी करायचंय बाळा. ती खुर्ची द्या दिली त्याच्यासाठी ती आपल्याला आता छान छान करायचंय. तिकडे एसी लावू जा गरम होत जा. एसीचं लावणी अरे हे चालू करू का? सुंदर आहे का? फोटो काढा ते क्लिक करा. काय काय केलं ठेव ठेव. सापडलं. ते बर्थडेचं टॅग नाही दिला का त्याने? रात्री मोडीला काय टॅब होत आणि हे बघ असं असं तू फक्त हात ठेव. कापू नको आताच. कापू नको. फक्त हात ठेव. फक्त हात ठेव. ठेवती ना फक्त हात ठेव. हा मान सरळ मान सरळ. सरळ कर. सरळ. बैस हात ठेव. हात ठेव हात ठेव हात ठेव. नुसता केकवर हात ठेव बाळा. हा सरळ. असं हा. ठेव. सरळ गाडी. हा, ठेवती ना. बस बस बस. स्माइल कर. स्माइल कर. इकडे स्माईल. बघ. हा बस. अरे येशीच लावलं नाही पुढे आता आता याला जाऊ द्या. काही प्रॉब्लेम नाही. फोटो काढ की केक. हा? काढला, सगळं झालं. पिलू इकडे बघ. ए पिलू इकडे बघ. येशी बंद कर. पिलू येशी बंद असं कर. कर. माझ्याकडे बघ. स्माइल कर स्माइल असं. तर देवांशचा बड्डे ना आम्ही टेरेसवरच सेलिब्रेट केला ह्या वर्षी. कारण आहे ना खाली ना कलर खूप खराब झालेला आहे भिंतींचा. त्याच्यामुळं कारण देवांशने खूप म्हणजे पेनाने भिंती खराब केलेल्या आहे आणि घराला कलर पण बाकी आहे आमच्या. त्याच्यामुळं मग आम्ही ना टेरेसवर करायचं ठरवलं आणि छोटासाच केला. यावेळेस काय आम्ही कुठे गेलो नाही कारण देवांश पण आधी थोडासा आजारी पडला होता. ताप वगैरे आला होता त्याला उन्हामुळे. मग त्याच्यामुळे म्हटलं आता ना आपण घरातल्या घरातच सेलिब्रेट करू आणि बाहेर जायला पण नको. उन्हाच्या झाडांनी पण मुलं आजारी पडतात. गरमी पण खूप आहे. त्याच्यामुळं मग आम्ही काही बाहेर गेलो नाही. घरी सेलिब्रेट केला आणि त्याला मस्त असं सरप्राईज दिलं. गाडी गिफ्ट केली त्याला मस्त. तर त्याला आधी काही सांगितलंच नाही गाडी घेणार आहे का काय तुला. तर मग त्याला अचानकच सरप्राईज दिलं. तर आहे ना छोटासा केक आणला आणि वरती थोडं छोटंसं डेकोरेशन केलं आणि मग सेलिब्रेशन केलं. आणि इथं त्याचे फोटो वगैरे शूट केले आम्ही. आणि त्याच्या आत्याने पण त्याला गिफ्ट आणलं होतं आणि माझ्या बहिणींनी पण म्हणजे ताई माई आणि दीदीन त्यांनी पण मला पैसे पाठवले ते गिफ्ट घ्यायला. तर ते मी गाडीमध्येच टाकले. मग आम्ही गाडी घेतली त्याला. तर इथे मी ओवाळून घेतलं होतं आणि इथे आई ओवाळत होत्या. तर बाकी काही गिफ्ट घेण्यापेक्षा छोटे मोठे कारण त्याला खूप याचं गाड्या आहे ते. त्यामुळे मग काय आम्ही दुसरं गिफ्ट घ्यायच्या नादाला लागलो नाही. त्यापेक्षा म्हटलं आपण गाडी घेऊ आणि त्यामध्ये सगळे पैसे मिक्स करू. तर मग ते पैसे पण त्यामध्येच टाकले होते. आणि तो पण खूप खुश झाला. गाडी बघून त्याला पण खूप छान वाटलं. कारण सरप्राईज दिला आम्ही त्याला. आधी काही सांगितलंच नव्हतं तुला गाडी घेणार आहे की काही. त्यामुळे तो पण मस्त खुश झाला आणि आम्हाला पण खूप छान वाटलं. आणि त्याच्या आत्याने हे गिफ्ट आणलं होतं त्याच्यासाठी. पुढे तुम्हाला दिसेलच ते गिफ्ट काय आहे. मला वाटलं तो चालवतोय. ह्याच्यात कार्यक्रम
नको करू. नाही नाही आता त्याला खेळू दे. ए दाब. पिलू सरक ना बाजूला त्याला खेळू दे. चला आता सरळ जाऊ दे. तू नको आलू रे. ए सरक सरक सरक. वय मागं सर मागं सर मागं सर मागं सर मागं सर. कुत्र्याला काय वर पाय वर नाही 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 बंद. काय ती बॉल नाही हे पृथ्वी आहे. हे पहा पृथ्वी दिसलं का पृथ्वी. हे भारत पहा भारत भारत पुढे भारत हवाई ए थांब हवाई इथं भारत हे भारत हे श्रीलंका हा भारत आलं का लक्षात. पाणी आहे हा हे पाणी समुद्र पूर्ण. आणि सगळं गाव आहे. हा जो आहे ना पिलू इकडे पहा लक्ष कर. हा उत्तर ध्रुव मला नॉर्थ पोल. जायचंय. हा तुला सांगतो ना नॉर्थ पोल